मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा आपला ब्लॉग आपल्या देहरे गावात. तर आम्ही एक आंब्याच्या झाडावर खुपिया घर बनवलंय, म्हणजे घर नाही म्हणता याचं, बेड म्हणता येईल. आम्ही आंब्याच्या झाडावर मस्त बेड बनवलंय मनीषने आणि मी. तर तुम्हाला आज ते दाखवणार आहे. त्याच्या आधी आपल्याला थोडंसं तिथं मम्मी बघा, आपल्याला थोडंसं दळण आणायला जायचंय, पण कसं दळण आहे मलाच काही माहिती नाही. तर मम्मी दळण करू राहिली, बघू तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं आपल्या आयक्यूब गाडीवर मस्त यूट्यूब चॅनलचं नाव व्यू टाकलेलं आहे मी. आणि मम्मी कायचं दळण आहे? काय आहे? तुरीची डाळ करायची मित्रांनो, बघू शकता. हे बघा इथं तूर आहे, हे बघा. तर चाललोय आम्ही आता दुसऱ्या गावात, म्हणजे आमचं गाव देहरे आहे आणि आम्ही चाललोय शिंगव्याला तुरीची डाळ करायला. तर पहिले आपण डाळ करू आणि त्यानंतर तुम्हाला खुपिया बेड दाखवतो आंब्यावरचा, फुल खतरनाक. आम्ही रोज तिथं माझी रोज एडिटिंग, फोटो एडिट, कॉमेडी ब्लॉग विथ कॉमेडी कंटेंट मी तर तिथंच बनवतो रोज. तर चला तुम्हाला दाखवतो आज. म्हणलं काहीतरी यूट्यूबवरती वेगळं दाखवू, आपण कुठं बसतो काय. तर चला, म्हणजे आपलं घर माझं, म्हणजे मी राहतो तिथं. चला आयक्यूबवर निघू आपण. तर मित्रांनो, आता निघालेलो आहे आपण. तर आम्हाला काय माहित नव्हतं, मग एका जणाला फोन करून विचारलं कुठं आहे. तर आता चाललोय बघा, मुंबई माग आणि आपली आयक्यूब गाडी घेऊन चाललोय. रोडला लय खतरनाक खड्डे, एकाच हाताने गाडी चालवतो मी. हे बघा फुल खड्डे आहेत. वन साईड रोड चालू आहे सगळा, इकडे रोडचं काम चालू आहे. आता आपण शिंगव्यात आलोय, शिंगव्यामध्येच कुठेतरी जायचंय. बघू आता कुठं, कोणता चौक म्हणे मम्मी, कोणती पार्टी काय, कोणती काय कामाला? शिंगव्याची नाही रे. तर मित्रांनो, इस्लामपूर कमान होती, त्या कमानीतून आत घुसलेलो आहे. आणि मम्मीने एका लेडीजला विचारलं की डाळ कुठं करते. तर त्यांनी सांगितलं आता समोरचं पोरग चाललंय का, या पोराच्या घरी डाळ करते असे ते लेडीज म्हणल्यात. आता आपण त्याला विचारू कुठं डाळ करते. डाळ कुठं करतेस? बरोबर, ठीक आहे. तर तिने सांगितले आपल्याला इथून आत गेल्यावर. तर आपण आता आत जाऊ. इकडे बघा फुल खतरनाक. मित्रांनो, आम्हाला काही सापडून राहिले, त्यामुळे सांगितलं इथून आतमध्ये. आम्ही आतमध्ये आलोय. ही मम्मी इकडे गेली, एका आजीला विचारले बघा. आम्हाला काय सापडणार, मग आम्ही शेजारचीच गावचे, पण कधी डाळ करायला आलो नाही, त्याच्यामुळं सापडून नाही राहिलं. ऊन पण खतरनाक लागते. आता 11:30 वाजले. आपल्याला तुम्हाला मेन काय दाखवायचंय, खुपिया बेड दाखवायचंय. थांबा दाखवतो. कुठं आहे माग, कुठं? चल पाय घेतो, पाय मी येतो गाडी घेऊन. तर मित्रांनो, आपण डाळ टाकायला आलो होतो, डाळ टाकली, घर पण सापडलं, तुम्हाला दाखवली किती डाळ होती. आता आपण चाललोय घरी मस्त, आणि मग जाणार आहे आपण मनीषच्या घरी खुपिया बेड दाखवायला. तर असाच ब्लॉग कंटिन्यू करत राहा, शेअर करत राहा, असंच फॉलो करत राहा. नवीन चॅनल खोललं, एवढं काही व्हिडिओ पडत नाहीये, पण काय विषय नाही, कारण की पहिलं जे चॅनल होतं त्या चॅनलवर पण असंच झालं. जेव्हा नवीन आपण खोलतो तेव्हा एवढे जण बघत नाही. जसे सबस्क्रायबर वाढतात, जसे व्हिडिओ वाढतात, तसे वॉचिंग पण वाढते. त्यामुळं मला काय असं वाटणार नाही की एवढा मोठा ब्लॉग शूट करतो आणि 4-5 जण बघते. त्याच्यामुळे मला एवढं काही वाटत नाही. 10 जणांनी बघितलं तरी पण मी खुश आहे. आज 10 बघते, उद्या नक्कीच 15 बघणार, परवा नक्कीच 20 बघणार. तर करत राहा ब्लॉग फॉलो. चला आता आपण जाऊ घरी. तर मित्रांनो, मम्मीला सोडलेलं आहे आपण आता घरी. तर आता आपण चाललोय मनीषच्या घरी. तर मनीषच्या घरचा रोड तुम्हाला दाखवतो. हे पांढरी वस्तीवर जातो आपण, हा रोड आहे, बघू शकता. आधी हा रोड आहे ना, कॉन्क्रीट नव्हता नाही का. तर आपले म्हणजे पांढरी अजित दादा काळे ना, म्हणजे ते निवडून आले का सदस्य झाले हे मला नाही माहिती. मला पण एवढं काही कळत नव्हतं, अजून पण एवढं काही माहित नाही त्याबद्दल राजकारणाबाबतीत. पण त्यांनी रोड बनवला मस्त, आणि इथून सरळ जायचं मनीषच्या घराकडे बरं का. इथून सरळ, इथं किराणा दुकान वगैरे बघा, इथून सरळ गेलो का हा रोड सोडायचाच नाही मनीषच्या घराकडे जाण्यासाठी. तर इथं मराठी शाळा पण होऊ शकतं, मराठी शाळेचं पण काम झालेलं आहे. आणि इथून सरळ गेलं का, इथून मांगेरावाचं मंदिर येतं नाही का खाली मित्रांनो. इथून आहे ना सरळ जायचं. इथून मांगेरावाच्या मंदिराकडं जाण्यासाठी पण रोड आहे. तर तुम्हाला मांगेरावाच्या मंदिराकडं जाण्यासाठी जो रोड आहे ना, तो पण दाखवतो, आणि मनीषच्या घराकडे जायला पण रोड दाखवतो. तर आयुष्य पडतोळ्यात गेलं का,
तर हे बघा आता इथून नदी लागती. आता नदीला पाणी का नाही, कारण की उन्हाळा होता. आता जसा पाऊस पडेल तसं पाणी येईल. आणि हे बघा हा रोड मांगेरावाच्या मंदिराकडे जातो. आणि ही आहे नदी, कोरडी नदी. आत्ता कोरडी झाली, महिना झाला असेल. आणि जेव्हा पूर येईल ना तेव्हा पूर्ण नदी भरते. तो एक मी ब्लॉग सोडेलच. आणि आता कसं नवीन चॅनल आहे, मला थोडंसं ब्लॉग सोडावं लागते, कारण की चॅनल उचलावं लागेल. ते पण चॅनल असं नाही की बंद पडलं, ते चालू आहे चॅनल, पण त्याला 90 दिवस मी नाही व्हिडिओ सोडू शकत त्याला, नाही का. 90 दिवसानंतर त्यावर पण ह्यावर पण चालू करणार, जास्त काम चालू करणार. आणि तिथून इकडं वरती आलं का, इकडं आपलं मनेश भाऊचं घर आहे, तुम्हाला दाखवतो मग आता. हे बघा इथं मनेशच्या भावाचं हार्वेस्टर आहे, निखिल कपाळेचं. आणि हे मनेशचं घर आहे, बघू शकता समोरचं. आता आपण डायरेक्ट मंदिराकडे. तर मित्रांनो मनेशच्या घरी मंदिर आहे, नाही का. मंदिरापाशी आपण मस्त गाडी लावलेली आहे. तर हे बघू शकता दत्ताचं मंदिर आहे मस्त इथं. इथं मनेश भाऊ रोज सकाळी पूजा करतो. खूप मस्त मंदिर आहे, तुम्हाला आज जाऊन दाखवतोय बघा. तुम्हाला जे मेन दाखवायचे ते नाही दाखवू राहिलो, तर मंदिर पण दाखवलं पाहिजे बघा. मनेश भाऊ आलेला आहे तिकडून. तर मित्रांनो मंदिरापासून इकडं आल्यावर इथून एक रोड आहे, बघू शकता. मनेश भाऊ चाललेला आहे. तर इथं कडवा लावलेलं आहे, पलीकडून आंबे आहेत. आंब्यावरच आमचं सगळं सिस्टम बसलेलं आहे. तर जाण्यासाठी रोड हा असा आहे बघा, ढेकळानं जावं लागतं. हा आमचा रोजचा रूट असल्यामुळे इथून डायरेक्ट हे बघा, इकडचे ढेकळं कच झालेत आणि इकडचे म्हणजे असं रोड पडला नाही का. चलून इतकं चलतो आम्ही. असं नाही का मीच बसतो, अजून पण म्हणजे यश आणि मनीष पण बसतो. मी नसल्यावर म्हणजे यश येत नाही शक्यतो, जास्त मोठा माणूस झालाय. तर चला आता जाऊ दमाने. मनीष गेलाय पुढं. इकडे हे मनीषचं वावर आहे नाही का, हे पण हे इकडचं पण ते पाणी चालू आहे. आणि हे आंब्याचे झाड. तर मित्रांनो इथं रोड झालाय. आता इथून पुढचा रोड याच्यातून जायचं. हे बघा हे जे दिसतंय का तुम्हाला कडवळ, आता हे कडवळातून असं घुसावं लागेल. हे बघा हे असं घुसायचं. अरे बाप, कडवळ असं पुढं पण शरीराला लागू शकतं, त्याच्यामुळे आपली हाईट तर आहे जास्त. आता आलोय आपल्या अड्ड्यावर. तर हे आंब्याचे झाड आहे बघा. इकडं मनेश भाऊ आहे. आता तुम्हाला दाखवतो बाज कुठे टाकलेली आम्ही. हे बघा काय विषय खोल. तर मित्रांनो आता मनेश भाऊ वरती चढलेला आहे. तुम्हाला जे मेन आपलं खुपिया आंब्याच्या झाडावर जी बाज टाकलेली रस्सी बिस्सी लावून, तर ती दाखवतो. हे बघा हे आहे आंब्याचं झाड. आणि या आंब्याच्या झाडावर आम्ही अशी खाट टाकलेली, आणि खाली पडलं तर डायरेक्ट खोल आहे बघा. हे बघा इकडं आंबे मस्त. आणि इथं आम्ही रोज झोपून बसून XYZ एडिटिंग सगळं काही इथंच करत असतो. आता मी वरती जातो. धर्मनेश कॅमेरा. तर बघा वरती कसं यायचंय, तर वरती इथं चप्पल काढायची आणि एक हात इथं, आणि हाताची काही गरज नाही म्हणा. मनीष वरती इथून असं वरती यायचंय. तर आपण आता वरती आलोय, दाखव. हे बघा आता पूर्ण वरती आलोय, 2 जण. पण इकडं मनीष, इथं गादी बिदी गद्दा आहे मस्त. वरतून काय रे आंबा खायचा असेल तर खाली पडतोच. पिकलेला आहे ते बघा तिथे एक पिवळा आंबा पिकलेला दाखवतो बघा, ते तिथे पिवळा आंबा आहे. तर अशी आहे आमची बाज. तर तुम्हाला झाडावरची बाज आवडली तर नक्कीच कमेंट करा. एक पिकलेला आंबा भेटलाय, काढवर मनीष भैयाला पिकलेला आंबा भेटलेला आहे. खाणार ना. हा मग विषय किती कुठं. हे बघू शकता पिकलेला आंबा मनीष भाऊनी काढलेला. ऐ शपथ, हे बघा लाकूड लागलं. हे बघा धर दाखवतो. आवाज बंद करा. म्हणे काल तर पडला का रविदास आहे ना. तर मित्रांनो मनेश भाऊनी 2 आंबे काढलेले, बघू शकता. एक पिवळा फुल खतरनाक विषय खोले. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. तर ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.